हरे कृष्णा. आजकाल अगदी असं एकदम इझिली कोणी कुठलं सेंटेन्स जर यूज करत असेल तर मी खूप स्ट्रेस्ड आउट आहे, मला खूप लोड आहे, मला एक वेगळाच मानसिक थकवा जाणवतोय, हे वाक्य आपण खूप खूप असं अगदी रेअरली यूज करतो आपण. म्हणजे कोणी एकेकाळी हे वाक्य वापरण्यापूर्वी माणूस दहादा विचार करायचा, त्याला स्ट्रेस म्हणजे काही माहित नव्हतं. पण आज अगदी अगदी असं इझिली आपण हे सेंटेन्स यूज करतो. जर त्याच्या डेप्थमध्ये आपण गेलो तो स्ट्रेस कशामुळे येतो? स्ट्रेस येतो अशा कुठल्या तरी गोष्टीमुळे जिथे आपण अगदी स्वतःला बहाल करतोय. बहाल कुठे करतं माणूस? स्वतःला नात्यांमध्ये. नात्यांमध्ये माणूस स्वतःला बहाल करतं म्हणजे काय की स्वतःला विसरून काहीतरी एक्स्ट्राचं करायला जातं आणि बदल्यात त्या व्यक्तीकडून त्याच अपेक्षा ठेवल्या जातात. आणि जेव्हा ते घडत नाही, ते नातं जेव्हा ब्रेक होतं, ती व्यक्ती आणि तुम्ही जेव्हा एकत्र नसता तेव्हा काय म्हणतो आपण म्हणतो की बाबा माझा वापर केला गेला, मला फसवलं गेलं. डू यू रिअली फील की एखादं नातं अगदी आपल्या मनाजवळचं, ज्याला आपण खूप जपलंय, ज्याला आपण मनापासून सगळं काही दिलंय, स्वतःला विसरून आपण त्याच्यात हरवून गेलोय, अशी नाती जेव्हा तुटतात, अशी आपली व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दूर होते, तेव्हा खरंच त्या तुटलेल्या नात्यातून आपल्याला घेण्यासारखं काहीच नसतं. कसं आहे ना, आपल्या आयुष्यामध्ये आपले डूज खूप क्लिअर असतात. म्हणजे मला हे करायचं आहे, मला हे अचीव्ह करायचं आहे, मला अशी व्यक्ती हवी आहे, मला अशी दिसणारी व्यक्ती हवी आहे, मला त्याच्यात असे गुण हवे आहेत, मी तिला हे सगळं देणार आहे. हे आपले जे डूज आहेत, म्हणजे जे करायचं आहे, हे आपलं खूप क्लिअर असतं. पण आपले डोंट्स क्लिअर नसतात. डोंट्स म्हणजे काय? जे मला करायचं नाहीये, जे मला नकोय. सो जेव्हा अशी कुठली नाती तुटतात ना, तेव्हा त्याच्यातून आपले डोंट्स खूप क्लिअर होतात. आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात. पण ऍट द एंड त्या नात्यामध्ये, तुटलेल्या नात्यामध्ये जेव्हा सफर करणारी व्यक्ती असते, हे पूर्णपणे तिच्यावर डिपेंडंट असतं की त्या तुटलेल्या नात्यामध्ये हरून जायचंय का त्याच्यातून मला खरंच काय शिकायला मिळालं, अशा मी काय गोष्टी केल्या की ज्या मी कमी प्रमाणात करायला हवं होतं. डोंट्स क्लिअर होणं म्हणजेच काय? सगळ्यात सुरुवातीला अगदी महत्वाचं, जेव्हा आपण समोरच्याला आपलं सर्वस्व बहाल करतो, तिथेच आपण सगळ्यात मोठी चूक करतो. का? कारण तिथे आपण स्वतःला विसरतो. आणि स्वतःला विसरून माणूस किती दिवस गोष्टी करू शकणार आहे? कुठला तरी एक असा वेळ येतो, कुठली तरी एक अशी मुवमेंट येते की आपण परत बॅक टू पॅव्हिलियन येतो, आपल्याला स्वतःची आठवण येते, आपलं हरवलेलं स्वत्व आपण मिस करायला लागतो. त्याच्यामुळे करा. प्रेमा इतकी ताकद कशातच नाहीये, प्रेमा इतकी छान भावना कशातच नाहीये. ही अशी गोष्ट आहे, अशी भावना आहे की झोपलेली व्यक्ती एक मिनिटात तयार होऊन त्या व्यक्तीच्या एखाद्या अपेक्षेसाठी, त्या व्यक्तीसाठी एखादी गोष्ट करण्यासाठी तयार होते, पण स्वतःला विसरून जाऊन नाही. कारण आपण समोरच्यासाठी स्वत्व विसरतोय ह्याच्यात त्या व्यक्तीची काहीच चूक नसते. म्हणजे आपण त्या व्यक्तीसाठी सगळं करतोय कारण आपण प्रेमात एवढं पूर्णपणे समर्पित झालेलो आहोत, वाहिलेलो आहोत. पण जेव्हा असं नातं तुटतं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा शिकायला मिळतं ते पहिल्यांदा स्वतःला महत्व द्या आणि मग त्या व्यक्तीसाठी करा. दुसरं, कुठेतरी आपण त्या व्यक्तीवर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवलेला असतो की ही व्यक्ती अशीच वागणार आहे. म्हणजे आपल्याला त्या व्यक्तीचं म्हणतात ना, कसेटची एकच साईड आपल्याला माहित असते, दुसरी साईड बघण्याची आपल्याला इच्छाच नसते. म्हणजे कधीच घरातली व्यक्ती, मित्रमैत्रिणींमध्ये आपल्याला कोणी सांगायला गेलं, समजवायला गेलं की मला ना तिच्या वागण्यात काहीतरी वेगळं जाणवतंय, तेव्हा आपल्याला असं वाटतं हे शक्यच नाहीये, ती अशी वागूच शकत नाही. आणि जेव्हा तेच त्या व्यक्तीचं रूप आपल्या समोर येतं तेव्हा ते डायजेस्ट करणं खूप डिफिकल्ट जातं. म्हणजे जास्तीचा विश्वास कोणी ठेवला? आपण ठेवला. जास्तीचं समर्पण कोणी केलं? आपण केलं. त्याच्यामुळे तुटलेल्या नात्यामध्ये ना जर काही असेल तर माणूस घडतो, कारण त्याला कळतं मी कुठे चुकलो, मी कुठे चुकले, मी कुठे जास्तीचं समर्पण केलं, मी कुठे जास्तीचा विश्वास ठेवला. आणि सगळ्यात महत्वाचं, प्रत्येक व्यक्ती आयुष्यात येण्यासाठी ना काहीतरी कारण असतं. ते कारण शोधण्याचा प्रयत्न करा. जर आज असं कुठलं नातं असेल, अशी कुठली व्यक्ती असेल की जिला तुम्ही जीवापाड जपलंय पण ती तुमच्यापासून दूर गेली आहे, ना ती तुमच्याशी बोलतेय, ना काहीच पद्धतीचा आता कॉन्टॅक्ट नाहीये, तर सगळ्यात मेन म्हणजे मूव्ह ऑन करताना त्या नात्यामध्ये तुम्ही दिलेलं समर्पण, तुम्ही जगलेले छान क्षण लक्षात ठेवा. कारण वाईट लक्षात ठेवून पुढे जाणं सोपं नाहीये. त्याच्यामुळे चांगलं काय ते आठवा आणि पुढे जा. आणि सगळ्यात मेन, त्याच्यातून भगवंतांना तुम्हाला काय शिकवायचं आहे हे लक्षात ठेवा. स्वत्व विसरणं म्हणजे काय? आपण म्हणतो ना आपल्या आतमध्ये भगवंतांचा वास आहे, आपल्या आतमध्ये भगवंत आहे, आणि जेव्हा आपण सर्वस्व विसरतो तेव्हा आपण त्याला विसरतो, त्याचे अंश आपण आहोत. आणि त्याला विसरून आपण कुठेही दिलेलं समर्पण खरंच योग्य ठरेल का? कुठली पण कृती करताना स्वतःला इम्पॉर्टन्स द्या, त्या स्वत्वाला इम्पॉर्टन्स द्या. आणि मग बघा, तुम्ही कधीच कुठे फसवले जाणार नाही, तुम्ही कधीच कुठे हरपळून जाणार नाही, कधी कधी होरळून जाणार नाही. पण जस्ट एक गोष्ट, असं घडलं असेल तर ते सगळ्यात मेन म्हणजे स्वीकारा. त्याच्यातून मला काय शिकायला मिळालं याच्यावर फोकस करा. आणि अशा तुटलेल्या नात्यांमधून नेहमी खूप माणसाला शिकायला मिळतं.
आणि ती शिकवणूक आपल्याला आयुष्यभरासाठी पुरते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण खूप रेअरली म्हणतो आता मी एवढा विश्वास कधीच कुणावर ठेवू शकत नाही. खरं बघायला गेलं तर एवढा विश्वास खरंच कधी कुणावर ठेवायचा नसतो. या संपूर्ण जगामध्ये जर एक कोणतं नातं असेल ना जे अगदी परमनंट तुमच्याबरोबर आहे, तर ते भगवंतांबरोबर असलेलं नातं. कारण तो तुम्हाला कधीच दुय्यम स्थान देऊ शकत नाही, तो तुम्हाला कधीच तुमचा अंत बघू शकत नाही. तो म्हणतो तू 10 पावलं तर चाल, मी 1000 पावलं पुढे यायला तयार आहे, पण तू ती 10 तरी चाल ना. विचार करा, तुम्हाला काय वाटतं हे मला कळवा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ एखादी व्यक्ती दुखावली असेल, तिला त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मदत हवी असेल तर नक्की शेअर करा. हरे कृष्णा.